या चालीरीतीमध्ये 100% सिंहाचा वाटा एकट्या नामदेवरायचा. वारकरी संप्रदायाचा इतिहास जिवंत आहे तो नामदेवरायांमुळे. नामदेवराय जर नसाले आपल्याला संतांच्या पुण्यतिथ्या कळल्या नसत्या, देवाच्या अवताराची किमया कळली नसती, आपल्यापर्यंत निलवूनच आलं नसतं. महाराज संप्रदायातल्या प्रत्येक नियमावलीचा डाटा आमच्या नामदेवराय. नामदेवरांनी प्रत्येकाची तिथी वार टाइम सहित लिहून ठेवलाय. काय देवी देवताचा असो की संतांचा, संप्रदायातला ओरिजिनल इतिहासकार नामदेवराय. आणि महाराष्ट्राच्या बाहेर पहिली पताक वारकरी संप्रदायाची घेऊन जाणारा पहिला संत नामदेवराय. पंजाब नावाचं ठिकाण, गुमान नावाचं ठिकाण आहे पंजाबमध्ये, गुरदासपूर जिल्ह्यात. त्या गुमानला नामदेवरायचं मंदिर आहे. कुणाचं? पहिला झेंडा तिथं नेऊन फडकेला. पूर्ण भारत यात्रा केली, प्रत्येक ठिकाणी छाटावून केली. बाकीचे चिल्लर द्या सोडून ज्यावेळेला काशीला ज्ञानोबा नामदेवराय गेले, एक नामाचा देव आणि दुसरा ज्ञानाचा देव, दोन देव आहेत, ज्ञानदेव आणि नामदेव. काशीला गेल्यावर लाल बहादूर शास्त्रीची जन्मभूमी रामनगर नावाचं ठिकाण आहे. आणि मी काशीत राहिलो त्यामुळे मी काही टीव्हीला बघून सांगत नाही, प्रत्यक्षात अनुभवातलं. बाबा विश्वनाथाच्या मंदिरापासून कमी अधिक 5 किलोमीटरचं अंतर आहे, नदीच्या पूर्वेला. हे रामनगर नावाचं ठिकाण. यात्रा करीत करीत ज्ञानोबा नामदेवराय आली. बातमी कळाली, भगवान विश्वनाथ 5 किलोमीटर पायी चालत आले. 5 किलोमीटर ज्ञानोबारायचं नामदेवरायचं आदरातिथ्य करण्यासाठी भगवान विश्वनाथ स्वतः रामानगरावेशी पाशी भेटी झाली उभयताशी. ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. गंगा काशीतून पूर्व साईडला सत्यमकडे ही छज्जीत कवच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त वरच चढाई वाळूचा. पाणी खाली धावतंय का वर? पाणी कुंकड धावतंय खाली, खालाला धावे पाणी. पण गंगेचं पाणी जे उसळलं की महाराज सरासरी पाणी वर गेलं. पात्रात ज्ञानोबारायचा पाय पडल्याबरोबर तर पाण्यानं घेरता घेतला, गंगेनं मिठी मारली ज्ञानोबारायच्या पायावर. नामदेवरायला म्हणावं लागलं, सोडा. पाय धरली गंगेनं, ती गंगा पायच सोडीना ज्ञानोबारायचं. म्हणावं लागलं नामदेवरायला, सोडा सोडा गंगाबाई ज्ञानदेव सर्वाठानी. हा सर्व इतिहास कुणामुळे जिवंत आहे? नामदेवरायामुळे जिवंत आहे महाराज. आणि त्या नामदेवरायने घरामधली 14 माणसं 15 दाशी जणी, 15ला 15 माणसं संत केली. सोपय वय हा? विचार करा, आई वडिलाला संत बनवणं सोपं आहे का? माय बाप सर म्हणजे रे बोला तुझं तुझं बघा, मला नको शिकू. हा, पण आई वडिलाला संत बनवलं, ठीक आहे, आई वडिलाला बनविलं, ऐकलं पोराचं. बायकोला संत बनविता येते का? बघा आपलं आपलं चेक करू. बायको नावाचा आठमच एक वेगळाच आठम आहे. किती जगानं त्याची पूजा केलेला महाराज असलं तर घरी गेलं आवाज करतायत, स्पेशलच आठम आहे. सारं जग त्याला झोपून नमस्कार करत. काही माणसं पाय धुवून तीर्थ घेतो, घरी गेलं महातीर्थ सोपं आहे बाई.
पण अर्धांगीला संत केलं मला. ठीक आहे, पत्नी अर्धांगी ऐकण्यात म्हणून केलं. वराली संत वनिता येते का? वराली संत वनिता येते नाही. नामदोराचे चारी लेकर संत. बर ठीक आहे, पोरं पोटचे असल्यामुळे ऐकलं. सोनाली संत बनविता येते का? हा, त्या 12 घरच्या 12 गोळा झाल्या. सासू सासऱ्याला 12 महिने निराधार योजना दाखविणाऱ्या त्यांना संत बनविणं सोपं होईल. हा, नामदोरांनी कोणाई राजाई दोघी सासू सुना दामाना माताना बापले का नारा विठा गोना महादा चौघे पुत्र पाही नाम याचे लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नाम याच्या. किती झाले? 12. आऊबाई बहिणी लिंबाबाई लेकी अनेडी पिसितनी नाम याची. महाराज शेवटी 15वी जनाबाई 15ला 15 माणसं संत. त्याच्यासाठी बोलू अवघाची संसार स्वरूप म्हणून या कुटुंबाच्या कुटुंब संत केलं. आणि एवढंच नाही, नामदोरांनी अपवाद एक जणीला यायला उशीर झाला. माहेरला गेली होती, तिला यायला उशीर झाला. तेवढी एकच वगळली. कुटुंबातल्या 13 लोकांना एकदाच नामदेवरायच्या पायरीखाली समाधी. एकट्या नामदेवरायची समाधी नाही ती, नामदेवरायच्या पूर्ण कुटुंबाला समाधी दिली एकाच वेळेला. लक्षात गेले का? एक जणला उशीर झाला तेवढी राहिली नाही तर 13 जणांनी स्वतः जगाच्या मालकानं स्वतःच्या निज हस्ते समाधी दिली. नामदेव पाहिलेला किती संत आहे? 13 संतांची समाधी कुटुंबातल्या. जगात असला भक्त पुन्हा होणे नाही. काय संसारासारखा टाकाऊ वाटण सुद्धा उत्तम लाभात रूपांतरित केला. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुकाराम म्हणतात म्हणवे दादा जय राधा One of it.
संतांचं नुसतं दात जरी म्हणून घेतलं पावल म्हणून दातांचे दास पुढे आस पुरेना. संतांचं नुसतं दास म्हणून घेतलं काय नमजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा किंवा तुमचे दासीचा दास आशीर्वाद द्यावा. अर्थात संतांचं नुसतं दात जरी म्हणून घेतलं पावल तेवढी पुढे आस पुढे ना आशा शिल्लक आणि आशा एवढी विचित्र आहे. आशा इतकी विचित्र आशा पाशाच्या दैवता काम क्रोध परायण. आपल्याकडे एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकून येऊन जर कीर्तन करायला लागतात आपल्याकडे काय म्हणतात श्री हरी भक्त. तसं हिची एक संस्था आहे कोणाची आशाबाईची. हिच्या संस्थेत ऍडमिशन घेतलं की ही बी माणसाला असलीच पदवी देते. कसली आशापास शतैर्बद्धा काम क्रोध परायण. कामात क्रोधात पारंगत करते बाई काय. माणसाला एकदा नाही शतैर बघता शेकडो वेळाला बांधायचं काम करते कोण आशा. म्हणून आशा ही परमं दुःखम नैराशा परमं सुखम. आशा तैशी दुःखाची निंदा झाली. आशा 12 महिने माणसाला दुःख देत राहतात काय. म्हणतात सर्व सुखाची आशा. आशा माणसं मरावी टेकली तरी सुटत नाही बाई. तुका म्हणे वाया गेले. असे मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे. अहो काही माणसं फाउंडेशन सहित हालायचे. आता या एवढं फाउंडेशन सहित झाला हल्ल्यावर पाडायला किती वेळ लागणार. तरी बी म्हातारं म्हणतोय नानाजीन तुला प्लॉट घेऊन बंगला बांधायचा. मरो टेकले शरीर पाया शोधवणी बांधे घर. म्हणजे आशा सुटत नाही. शंकराचार्याने तर फार सुंदर सांगतात. शंकराचार्य म्हणतात काही माणसं उपाधी नको म्हणून. कसं कुणी जरी जेवाय खाऊ घातलं त्या पात्र तर आपल्याकडे असावं का नाही. खाण्यासाठी लागणार पात्र पण आहे का भाषा. महाराज म्हणतात भांड बासन जर ठेवावा तर त्याला धुवायची सांभाळायची दोन्ही अडचणीत उपाधी आली. मग काय करतो तो हातावर घेऊन खातो. पात्राची उपाधी नको म्हणून हातावर घेऊन खातो. बरं राहायला घर करावं पोटी करावी तर डागबुजी आली झाड लोट आली मग झाडाखाली राहणार कुठल्या तरी. करतल भिक्षा करुतल वास. चिरपटातली भाषा आहे शंकराचार्याची. करतल भिक्षा करुतल वास तदपि न मुंचत्याशा पासस. एवढा त्याग जरी केला असला तदपि ऐसा होने पर भी न मुंचती आशा पासस. आशा पासातून तो मुक्त होऊ शकत. किंवा शंकराचार्यांचे शब्द अंगम कलितम दर्शन विहीनम जातम तुंडम
त्याच्या पिंड अंगम गलिदम मुंडम पलिदम अंग गळून गेलं मुंडक खाली पडल्याची उचलना दशन विहीनम दाहीच्या दाही इंद्रिय निकामी झाले जातम तोंडम वृद्धो याती म्हातारपणा गृहीत्वा दंडम हातात दांडका दांडक्याच्या साऱ्यानं चालावं लागतं तदपि ऐसा होणे पर भी न उच्यते आशा पिंडम आशा पिंडातून जीव मुक्त होऊ शकत नाही अवजावण्या जीवाच सर्वात थोरलं उदाहरण आशा उपजली अनंताशी नीचवा मनत्व आले त्याशी आशे दीन केले देवासी कथा कायसी इतरांची एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला जर ह्या बाईनं भीक मागायला लावली काय जगाच्या मालकाला जोडी घेऊन भीक मागायला लावली आपल्याला काय करायला लावणार नाही नीच वामनत्वाले त्याशी आशे दीन केले देवासी कथा कायसी इतरांची देवी देवताला सुद्धा चांगल्या चांगल्याची उंची कमी करून महाराज मोठेनाथ बनविला देव कुण आशे मग त्याला एकच आहे संताचं नुसतं ताज जरी म्हणून घेतलं तरी पुढे आस उडाशा शिल्लक राहत नाही महाराज आम्ही भगवान बाबाचे दास आहोत असं जरी नुसतं म्हणून घेतलं तरी पुढे आस उरेना कसे याचं मुख्य कारण कृपादान केले संधी कृपादान केले
बोला शेवट गजानन महाराज ओढे कृपया कोणी उठू नका कारण या ठिकाणी जी कीर्तन सेवा झाली